नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी जीवाला सगळीकडे शोधते आणि म्हणू लागते, जीवा तर कुठेच दिसत नाहीयेत. जीवा नक्की आहेत कुठे आणि कोणाला विचारू? गुड्डू सुद्धा इथे नाहीये. तर त्याच वेळी आता जीवा आवाज देत म्हणतो, मई ऊपर आसमान नीचे हाई. असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनी मागे येऊन पाहते तर जीवा बाल्कनीत असतो. नंदिनीला धक्काच बसतो. तर जीवा नंदिनीला वरती बोलावत असतो. तर नंदिनी रागाने जीवाकडे पाहते. तर आता जीवाला तिथे पाहून नंदिनीला काहीच कळत नसतं. नंदिनी जीवाला म्हणते, अहो तुम्ही तिथे काय करताय? जर बाबांनी बघितलं तर उगाच ते चिडतील. तुम्ही अगोदर नीचे या. अहो सॉरी, तुम्ही अगोदर खाली या. असं म्हणत नंदिनी जीवाला खाली बोलावत असते. नंदिनी जीवाला म्हणते, उगाच सणात सुधीचा वाद नको. तुम्ही अगोदर खाली या. उगाच बाबांनी बघितलं तर ते भडकतील आणि मग उगाच तुमच्यावर चिडतील आणि सणादिवशी तुम्हाला बोलणे खावी लागेल. तुम्ही खाली उतरा बरं. तुम्हाला कळत नाहीये का? तर जीवा म्हणतो, अरे सोन्या, जीवाची खिल्डिंग म्हणजे देशातील आप्पांनी लावलेली खिल्डिंग आहे. पण जीवाला पकडणं कठीणच नाही तर अशक्य आहे. आता जीवाच हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते, शी किती घाणेरड मराठी बोलताय तुम्ही. तुम्हाला नीट मराठीही बोलता येत नाहीये का? तुम्ही अगोदर खाली या बरं. नंदिनी म्हणते, ते सगळं आपण नंतर बघू. तुम्ही अगोदर खाली या बरं. तर जीवा म्हणतो, अगं तू असं का करतेयस? तुझे आप्पा, आय मीन तुझे पप्पा घरी नाहीयेत. दोघंही नवरा बायको कुठेतरी बाहेर गेले आहेत. कोणाच्या तरी लग्नाचा आहेर द्यायला जाताना सासूबाईने घराच्या किल्ल्या माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाल्या, कर बायकोसोबत जीवाची महफिल. आता नंदिनीला जीवा विचारतो, सांग हे कसं होतं? तर नंदिनी जीवाला म्हणते, शी फालतू बोलता तुम्ही काहीतरी. तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलता ते? असं म्हणत नंदिनी आता जीवाच हेही बोलणं काही नीट ऐकून घेत नाही. तर नंदिनी जीवाला म्हणते, एक मिनिट, म्हणजे आई बाबा घरात नाहीयेत आणि आईने या घराच्या किल्ल्यात तुमच्याकडे दिले आहेत आई. पण ना? तर जीवा म्हणतो, एक मिनिट, माझ्या सासूबाईंना काहीही बोलायचं नाही. तर नंदिनी म्हणते, एक मिनिट, तुमच्या सासूबाई अगोदर ती माझी आई आहे हे विसरू नका. तर जीवा म्हणतो, हो का? पण त्या माझ्या सासूबाई आहेत. त्यामुळे माझ्या सासूबाईंना कोणी काही बोललं तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. नंदिनी म्हणते, एक मिनिट, तुम्ही अगोदर खाली उतरा. तर जीवा म्हणतो, एक मिनिट, आपल्याकडे सगळे भांडणाचे विषय संपले आहेत का? की आपण आईवरून भांडतोय? तर जीवा म्हणतो, ते सगळं बाजूला ठेवा. पण मला एक सांग नंदिनी, तुझ्या हातातल्या पिशवीत काय आहे? तर नंदिनी जीवाला म्हणते, सरप्राईज. तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलो आहे. आता जीवा विचारतो, काय काय आहे ते सरप्राईज? नंदिनी म्हणते, तुम्ही अगोदर खाली या. म्हणाले ना मी, तुम्ही खाली आलात तरच मी तुम्हाला सांगणार आहे की या पिशवीत तुमच्यासाठी काय सरप्राईज आहे. जीवा म्हणतो, आलोच. असं म्हणत जीवा बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी म्हणते, अहो तुम्ही काय करता हे तुम्हाला कळतं का? जीवा म्हणतो, सॉरी, उगाच लाईफ इन्शुरन्सवाल्यांना फटका नको आलो. मी पाया उतरून खाली येतो, तोपर्यंत तू तिथेच थांब. असं म्हणत जीवा आता रिक्षाकडे पाहतो आणि म्हणतो, वाह 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 वाह, बघून किती भारी वाटते. म्हणजे दोघे सौती सख्या बहिणी असल्यासारख्या बाजूबाजूला उभ्या आहेत. माझी डार्लिंग किती भारी दिसते आहे ना? तर नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही काहीही बोलू नका हा. तर जीवा म्हणतो, लिंग जसा हा जीवा हे चकाचक बाईचा आहे तसंच तू तुझाही आहे. त्यामुळे तू अजिबातच घाबरू नकोस. आणि जीवा असं बोलताच रिक्षात चाक नंदिनीच्या दिशेने वळतं. नंदिनीला धक्काच बसतो. तर जीवा म्हणतो, अरे बापरे, कसलं नाक मुरडल्यासारखं चाक वळवले ना खरंच इकडून तिकडे. असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, आलोच मी. तर इकडे नंदिनी रागानेच आता रिक्षाकडे पाहत असते आणि रिक्षाप्रमाणे तीही नाक मुरडते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी धमाल पाहायला मिळते. सर्वजण गच्चीवर आलेले असतात आणि पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. आता रम्या वसुत्या
तर इकडे पार्थ आणि युक यांची टीम असते. तर युक आता पार्थला म्हणू लागतो, भाई, ही रम्याना जितकी बावळट वाटते ना तितकी बावळट तर अजिबातच नाही, हुशार निघाली आहे. तिच्याकडे पाहून तर असं वाटते की नाक सुद्धा कापेल आणि पतंग सुद्धा कापेल. पार्थ म्हणतो, योग, अरे नको रे, एवढं टेन्शन घेऊस आणि विचार तर अजिबातच करू नकोस. अरे युगा, ती अशा ठिकाणी थांबली आहे ना की वारा त्या ठिकाणी जातच नाहीये आणि आपण राईट साईडला थांबलोय, त्यामुळे वारा इतका वेगाने आहे ना की आपला पतंग पुढे जातच नाहीये. तर आता युग म्हणू लागतो, अरे पण भाई, आता आपण याला काहीतरी करावं लागेल ना, असा काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे की हिच नाक आणि पतंग दोन्ही कापले गेले पाहिजेत. तर रम्या आता युगवर हसू लागते आणि युगला म्हणते, युग, आता पुन्हा एकदा मीच तुझं नाक कापणार आहे. मगाशी कसं कापलं होतं लक्षात आहे ना? तर वसू आता रम्याला म्हणतात, रम्या, अगं काय चाललंय तुझं हे? रम्या म्हणते, ते बघ ना आई, अग युगची किती मज्जा येते. असं म्हणत रम्या मोठमोठ्याने हसत असते आणि त्याच संधीचा फायदा घेत कोणीतरी रम्याच पतंग कापलेलं असतं. रम्या आता पतंग वाचवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रम्याच पतंग कापलं गेलेलं असतं. आता युग रम्यावर हसू लागतो आणि म्हणतो, रम्या आली की नाही मजा, आता हस, मोठ्याने हस बघू. असं म्हणत युग मोठमोठ्याने हसत असतो आणि रम्याच पतंग कापलं गेलं याचा आनंद व्यक्त करत असतो. रम्या म्हणते, आई, मला माहीत आहे पार्थने माझी पतंग कापली आहे, असं व्हायला नको होतं यार. तर आता वसू त्या म्हणू लागतात, रम्या, अगं खेळ आहे हा आणि एवढं का मनावर घेतीयस? तर दुसरीकडे मोहितींच्या घरातून आता जीवा धावत पळत बाहेर येत असतो. नंदिनी म्हणते, अहो सावकाश, तुम्हाला थाप लागते काय तुम्ही? तर जीवा म्हणतो, तुला सांगू का नंदिनी, बायको कितीही चिडली तरी सुद्धा संक्रांतीच गिफ्ट आणायला अजिबातच विसरत नाही. काहीतरी नक्की घेऊन येणार. काय आणलंय तू माझ्यासाठी? आता नंदिनी त्या पिशवीत असणारा काळा कुर्ता जीवाच्या हातात देते. तो कुर्ता पाहून जीवा खुश होतो आणि म्हणतो, वाव, ब्लॅक कुर्ता, आणि तू माझ्यासाठी घेऊन आलीयस? तर नंदिनी म्हणते, हा कुर्ता मी नाही, तर आईने दिला आहे तुमच्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय? जीवा नंदिनीला विचारतो, तू आपल्या घरी? परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. तर जीवा पुढे म्हणतो, आईने, असं म्हणत जीवा आता तो कुर्ता आपल्या जवळ कवटाळून धरतो आणि आपल्या आईच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. तो खूप नर्वस होतो. त्याला खूप वाईट वाटतं की सणादिवशी आपण आपल्या घरी नाही आहोत. तो आपल्या आईला, भावंडांना खूप मिस करत असतो आणि हे सगळं पाहून नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. आता नकळतच नंदिनी आपल्या मायेचा हात जीवाच्या खांद्यावर ठेवते, त्याला आधार देते आणि म्हणू लागते, जीवा, असं सणासुदीला रडायचं नसतं. आणि हो, तुम्ही इथे स्वतःला त्रास करून घेऊ नका. घरी सर्वजण तुम्हाला खूप मिस करतात, फक्त आईच नाही तर तुमचे बडे भैया सुद्धा. आता जीवाचे डोळे पाणावतात आणि तो नंदिनीचा हात पकडतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी, खरंच? परंतु त्याच वेळी नंदिनी आपला हात बाजूला करते आणि बाजूला जाऊन उभी राहते. आता जीवा स्वतःचे अश्रू बाजूला ठेवतो आणि नंदिनीला म्हणतो, कसं असतं ना, सणासुदीला जुन्या गोष्टी विसरायच्याही असतात. तू इथेच थांब, मी ट्राय करून येतो. असं म्हणत जीवा आता कपडे चेंज करण्यासाठी जात असतो. नंदिनी म्हणते, एक मिनिट, कुठे निघालात आपण? फक्त इथे एकटेच राहत नाहीत, आजूबाजूला लोकही राहतात, ह्याच भान ठेवा. आणि तुम्ही कपडे चेंज करणार आहात? तर जीवा म्हणतो, हो का? मग काय करू? कुठे कपडे चेंज करायला जाऊ? घरात जाऊ का? पप्पांच्या खोलीत? आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, हो म्हणालीस का? तर आता नंदिनी म्हणते, जा. तर जीवा म्हणतो, आलोच मी. असं म्हणत जीवा घाईघाईने आता कपडे चेंज करण्यासाठी जातो. जीवा खुश असतो कारण नंदिनीने घरात जाण्याची परवानगी दिलेली असते. तर दुसरीकडे जीवाला त्याच्या आईने ब्लॅक कलरचा कुर्ता पाठवलेला असतो. आपल्या आईने आपल्याला आठवणीने काहीतरी पाठवले, त्यामुळे जीवाचा आनंद द्विगुणित झालेला असतो.
आता नंदिनी सुद्धा खुश असते. नंदिनी पिशवीतील आपल्या काळ्या रंगाची साडी बाहेर काढते. त्याच साडीवरून हात फिरवते. आता नंदिनीला ती साडी फार आवडलेली असते. आपल्या आईने, आपल्या सासूबाईंनी आपल्यासाठी ही साडी घेतली हे नंदिनीला खूप आवडलेलं असतं. आपल्याला दिलेलं प्रेम आणि प्रेमाने दिलेली साडी नंदिनी सुद्धा अगदी मनापासून स्वीकारते आणि त्या साडीकडे पाहत असते. तर इकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. योग पार्थला म्हणतो, तू करून दाखवलेस. तुझ्या छोट्या भावाचा बदला तू घेतलायस, त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. तर आता पार्थ म्हणतो, अरे युगा, मी रम्याच पतंग कापलं नाहीये तर वसोत्या म्हणतात काय आता. रम्या सुद्धा विचार करू लागते. तर युग आणि पार्थ एकत्रच बोलतात, मग रम्याचा पतंग कापला तरी कोणी. आता रम्याचा पतंग जिने कापलेला असतो तिची एंट्री झालेली असते. ती असते काव्या पार्थ देशमुख. आता काव्याने एवढी जबरदस्त एंट्री केलेली असते. काळ्या रंगाची साडी, खूप छान दागिने परिधान केलेले असतात आणि त्यातही तिने गॉगल घालून एंट्री केलेली असते. आता एंट्री करताच काव्याने रम्याचा पतंग कापून धमाका तर केलेलाच असतो. तर आता काव्या मोठ्यानेच म्हणते, अरे आव ना फिर. आता मात्र सर्वजण मागे येऊन पाहतात. तर पार्थला धक्काच बसतो. आता काव्याच ते सौंदर्य पाहून पार्थ मात्र काव्यामध्ये हरवून गेलेला असतो. तर रम्याचा चांगला चळफळाट होत असतो आणि रम्या रागानेच काव्याकडे पाहत असते. आता काव्याने ही एकटीच एंट्री केलेली नसते, तर तिच्यासोबत तिच्या खूप खुश होते. नकळतच तिच्याही चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आलेली असते आणि तिच्या त्या स्माईलमध्येच जीवाच प्रेम दिसून येत असतं. आता जीवाही एवढा नंदिनीमध्ये हरवून गेलेला असतो की शेवटी जीवा शिट्टी वाजवतच नंदिनीच कौतुक करतो आणि आता मात्र नंदिनी लाजू लागते. आता नंदिनीला आठवतं ते म्हणजे जीवाला शिट्टी वाजवायला शिकवलेली नंदिनीनेच असते. कारण ज्यावेळी जीवा तयार झालेला असतो आणि त्याचं कौतुक करण्यासाठी नंदिनीने शिट्टी वाजवलेली असते आणि त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, कशी वाजवली होती शिट्टी, मलाही शिकवशील का. तर नंदिनीने आता जीवाला शिट्टी कशी वाजवायची हे शिकवलेलं असतं आणि त्याचा अगदी बरोबर उपयोग शेवटी नंदिनीचाच कौतुक करण्यासाठी जीवाने केलेला असतो. जीवाने सुद्धा शिट्टी वाजवतच नंदिनीचं कौतुक केलेलं असतं. आता एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात, परंतु त्याचवेळी नंदिनी भानावर येते. इकडे तिकडे पाहते आणि जीवाला विचारते, काय चाललंय तुमचं, आपण दमशराज खेळतोय का बाजूला व्हा, मला भरपूर काम आहे. असं म्हणत नंदिनी आता किचनमध्ये येते आणि मोबाईल पाहत असते. तर मागोमाग जीवाही येतो आणि म्हणतो, नंदिनी काय बघतेस मोबाईलमध्ये. नंदिनी म्हणते, काही नाही. जीवा म्हणतो, अग सांग ना. नंदिनी म्हणते, तिळगुळ बनवायचे कसे ते बघते. तुम्हाला काय करायचे, तुम्ही रोज जिमला जाता, अगदी 50-60 kg वजन उचलता, हवी तेवढं वजन उचलता, पण घरात एक सिलेंडर उचलायला सांगितला तर ते तुम्हाला जमत नाही. तर जीवा म्हणतो, असं काही नाही, तिथे आम्ही खूप घाम गाळतो. खरंच आम्हाला खूप वजन उचलावं लागतं, तेव्हा कुठे आम्हाला आमची बॉडी मेंटेन ठेवायला येते. पण कसं असतं ना, आई नेहमी म्हणते, जी माणसं शिवधनुष्य पेलू शकतात त्यांना एक छोटासा बाण उचलण्यासाठी सुद्धा बुडगे टेकावे लागतात. तर आता नंदिनी म्हणते, हे तुमचं बरोबर आहे आणि आई सुद्धा अगदी बरोबरच बोलतात. म्हणूनच तर मी हा व्हिडिओ बघते ना. म्हणजे काय आहे, मी जगातले सगळ्यात कितीही कठीण पदार्थ बनवू शकते, सहज बनवू शकते, पण तिळगुळ. तर आता जीवा म्हणतो, तिळगुळ बनवता येत नाहीत. तर नंदिनी म्हणते, येतात, पण कसं आहे ना, मी ज्यावेळी तिळगुळ बनवायला घेते 1-2 वेळा मी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी माझे तिळगुळ फुटतात. असं म्हणत नंदिनी अगदी लाडात येत जीवाला सांगत असते. तर जीवा म्हणतो, काय म्हणजे, हे खरं आहे की तुला तिळगुळ जमत नाही. असं म्हणत जीवा नंदिनीवर हसू लागतो आणि म्हणतो, ओके, काळजी करू नका, मी आहे ना. या जगातलं तुटलेलं फुटलेलं मला सगळंच ओढता येतं, त्यामुळे काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. नंदिनी म्हणते, नाही, नको, काही गरज नाहीये, मी करीन. जीवा म्हणतो, ए नंदिनी प्लीज ऐक ना, आपण दोघांनी मिळून
जर तिळगुळ बनवले तर मला सण साजरा केल्याचा थोडा आनंद तरी मिळेल. प्लीज. आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि जीवाचा तो नाजूक रिक्वेस्ट करण्याचा चेहरा पाहून शेवटी नंदिनीला सुद्धा जीवाला होकार द्यावा लागतो. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही असा गरीब चेहरा केलात म्हणून मी तयार होईन. आता जीवा थोडा अजून गरीब चेहरा करतो आणि म्हणतो, मी माझ्या घरापासून दूर आहे ना. तर नंदिनी म्हणते, बरं करा, मला मदत, काहीच हरकत नाही. जीवा खुश होतो आणि म्हणू लागतो, आजच स्पेशल तिळगुळ बनणार आहेत. जीवन वांदिनी आणि आता जीवन कामाला सुरुवात करणार आहेत. अगोदर पदर खोचायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. आता जीवा जसं सांगत असतो तसं नंदिनी सगळं काही करत असते. जीवा म्हणतो, चल अगोदर तीळ घे. आता नंदिनी जीवा जसं सांगत असतो त्याप्रमाणे एक एक सामग्री घेत असते. आता नंदिनीने तिळाचा डबा घेतलेला असतो आणि ती कढईमध्ये टाकत असते. तर त्याचवेळी जीवा म्हणतो, 1 मिनिट, असे पॉसकण टाकायचे नसतात, जरा मागे ये असं म्हणत आता जीवा तिला एक ताट घ्यायला सांगतो. त्या ताटात हवे तेवढे तीळ घ्यायला देतो आणि त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, आता हे तीळ निवडायचे आहेत, म्हणजे त्यात कुठले बारीक कण दगड वगैरे असतील तर ते काढून टाकायचे. असं म्हणत आता जीवाने नंदिनीला एक काम दिलेलं असतं आणि त्यानंतर जीवा कढईमध्ये गुळाचा पाक बनवायला घेतो. आता नंदिनी तीळ साफ करत असते आणि सतत तिचे केस चेहऱ्यावर येत असतात. जीवा स्वतःच्या हाताने नंदिनीचे केस बाजूला करतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो. नंदिनी सुद्धा जीवामध्ये हरवून गेलेली असते. आता नंदिनी ज्यावेळी चमचा घ्यायला जाते त्याचवेळी जीवा सुद्धा चमचा घेण्यासाठी गेलेला असतो. आता दोघांचेही नकळतच हात एकमेकांना स्पर्श होताच दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघंही एकत्र मिळून तिळगुळ बनवत असतात. इकडे देशमुखांच्या घरी पार्थ आणि काव्या यांच्यामधली चढाओढ चालूच असते. तर युग म्हणू लागतो, दादाही तर डेंजर, आता कुठल्याही क्षणी ती तुझं पतंग कापू शकते. तर आता काव्या म्हणू लागते, अरे यू, माझा पतंग कापणं तितकं सोपं नाहीये, कारण या काव्याचा पतंग काही साधा सुद्धा नाहीये, प्रेमाचा पतंग आहे. त्यामुळे प्रेमाने कापला तर कापला जाईल, असा रागाने कापला जाणार नाहीये. असं म्हणत काव्या आता पारकडे पाहते आणि या सगळ्यामध्ये काव्याला मानिनी ताईंची साथ मिळत असते. आता मानिनी ताई काव्याच्या बाजूने तर योग पार्कच्या बाजूने आणि यांमधील चढाओढ आणखीन शिगेला आणलेली असते. आता पार्थ रागानेच काव्याचा पतंग कापण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काव्या म्हणाली तशी रागाने पतंग कापल जाणार नाही आणि त्यामुळे पार्थला काव्याचा पतंग कापणं काही सोपं नसतं. आता ही चढाओढ रम्या वसवत्या पाहत असतात. रम्याला वाटत असतं की काही करून पार्थने काव्याच पतंग कापावं आणि म्हणूनच आता इकडे पार्थचे तर प्रयत्न चालूच असतात. तर त्याचवेळी योग पार्थला म्हणतो, अरे भाई, तुझं काय चाललंय? वहिनी काय म्हणाली आहे? हे पतंग तू रागाने कापूच शकत नाही, त्यासाठी तुला प्रेमानेच हे पतंग कापावं लागेल. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या म्हणते, यू, तुझ्या लक्षात आहे बरं का, आता बाकीची माणसं ऐकणार नाही तर रे, कारण त्यांना माझा पतंग कापायचा आहे आणि त्यासाठी त्यांना जेवढा जोर लावायचा आहे ना तेवढा लावू देत. असं म्हणत आता काव्या आपला गॉगल खाली करते आणि डोळा मारतच पार्थकडे पाहत म्हणते, मी जीव लावते. असं म्हणत आता काव्या आपल्या प्रेमाच पतंग अगदी हवेत उंच उडवत असते आणि हे सगळं काही पाहून रम्याचा मात्र चळफळाट होत असतो. तर मानिनी ताई काव्याला म्हणतात, काव्या, अग तू माझ्या समोर माझ्या मुलाला डिवसतेस. तर काव्या म्हणते, मग काय करू? तुमच्या या मुलाच्या गालावरचा फुगाच फुटत नाहीये. तर आता मानिनी ताई म्हणतात, ते पण आहेस, कर कर, तू कंटिन्यू कर, मला तर खूप मज्जा येते. आणि हे सगळं काही पार्थ ऐकत असतो. आता मानिनी ताई आणि काव्या यांचा प्लॅन असतो की काही झालं तरी पार्थच्या चेहऱ्यावर हसू आणायचं, परंतु एवढे प्रयत्न करूनही पार्थच्या चेहऱ्यावरच हसू आणण्यामध्ये काव्या काही यशस्वी ठरलेली नसते आणि दोघांची ही पतंग हवेत
एकमेकांना टक्कर देत असतात. देशमुख बॉय वर्सेस आय लव्ह यू देशमुख. आणि हे सगळं काही पाहून रम्या वसवत्यांना म्हणते, बघितलंस ना आई, किती आगाऊपणा करते, माझ्या पार्थला त्रास देण्याचा प्रयत्न करते, पण मी हे खपून घेणार नाही. वसवत्या रम्याला म्हणतात, पार्थला हसवण्याची, त्याला मनवण्याची एकही संधी सोडत नाहीये ही पोरगी. रम्या, अग तू पाहिलस का त्या पतंगावर काय लिहिलं आहे? रम्या म्हणते, हो आई, मी पाहिलं आहे. तर इकडे पार्थ आता युगल म्हणू लागतो, ढील दे ढील. तर आता काव्या विचारते, मी देऊ का ढील? तर त्याचवेळी माननी ताई काव्याला म्हणतात, नाही नाही काव्या, तू ढील देऊ नकोस, तू तुझा दिल दे माझ्या लेकाला, माझ्या पार्थला. आता मात्र पार्थ माननी ताईंकडे पाहू लागतो. आपली आई सुद्धा आपल्या बाजूने नाही याचा मात्र पार्थला थोडा रागही आलेला असतो. तर काव्या मानेल ताईंना म्हणते, अहो आई, मी तर ते केव्हाच दिलं आहे, ते दिल तर त्यांचंच आहे. आता मात्र रम्या खूप चिडते आणि पार्थला म्हणते, पार्थ तू खालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस, आपल्याला काही करून जिंकायचं आहे, कमॉन पार्थ. असं म्हणत आता रम्या सुद्धा पार्थच्या टीममध्ये सामील झालेली असते. काव्याला हरवण्यासाठी पार्थ, युग, रम्या आणि वसुत्या यांची एक टीम झालेली असते. परंतु योग मात्र काव्याच्या बाजूने असतो. तर रम्याला माननी ताई म्हणतात, काय फालतू, काय रम्या, तू काही बोलायचं नाहीसा, आणि काव्या तू कंटिन्यू कर, मी आहे तुझ्या सोबत, कारण देशमुखांच्या या सोनेच्या प्रेमाच्या पतंगाला कोणीही धक्का लावू शकत नाही. काव्या, तू हरायचं नाही, तू जिंकायलाच हवीस, कारण माझ्या सोनेच्या प्रेमाचा पतंग असाच हवेत राहायला पाहिजे. तर आता काव्या म्हणू लागते, आई, काळजी करू नका हो, माझा हा प्रेमाचा पतंग आणि हा माझा बोका मी जिंकून दाखवणारच. असं म्हणत दोघांचीही चढावड चालू असते आणि या चढावडीमध्ये शेवटी दोघांचीही पतंग कापली जातात आणि दोघही पतंग एकमेकांमध्ये गुंतली जातात आणि हवेत जातात. आणि हे पाहून आता काव्या प्रार्थना म्हणते, बघितलं का देशमुख प्रेमात पडलो, ते दोघही एकदमच, आणि दोघांचीही पतंग एकमेकांच्या साथीनेच हवेत गेली आहेत. देशमुख कसा आहे ना माझ्या प्रेमाला आणि माझ्या पतंगाला, दोघांनाही तुमच्या हातून कटणं मंजूर आहे. असं म्हणत काव्या पार्थकडे प्रेमाने पाहू लागते. पार्थ मात्र काव्याकडे शांतपणे पाहत असतो, तो काहीच बोलत नाही. आणि हे दृश्य पाहून माने ताई आणि युग मात्र खुश असतात. आता दोघांच्याही पतंगाने आकाशात एकत्रच उंच भरारी घेतलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा तिळगुळ बनवायला घेतात. आता नंदिनी ज्यावेळी तिळगुळ बनवायला सुरुवात करते त्यावेळी तिच्या कापायची कात्री घेतलेली असते, तर दुसरीकडे काव्या आपल्या बोक्याला शोधत असते. तर इकडे रम्याने त्याचा बंदोबस्त केलेला असतो. आता हे ज्यावेळी काव्याला कळेल त्यावेळी काव्या रम्याला कशाप अर्कारे धडा शिकवेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.